आपला आजचा टॉपिक सुरू करण्याच्या अगोदर मला फक्त एकदा रिकॅप करून घ्यायचं आहे आपण काय काय केलंय. फर्स्ट आपण कॅनव्हा जाणून घेतला आहे पोस्ट बनवण्यासाठी, इमेज बनवण्यासाठी. त्यानंतर आपण एक आपलं Facebook पेज क्रिएट करून घेतलं आहे. ओके. तर Facebook पेजवरती आपण सर्व डिटेल्स, सेटिंग्स, अपलोड कसं करायचं हे पण जाणून घेतलं आहे. सो आपला बॅकएंडचा डेटा पूर्ण रेडी आहे. आता आपण वळणार आहोत आपल्या ॲक्चुअल लीड जनरेशन ॲडकडे. ओके. सो लीड जनरेशन ॲड ही प्रॉपर कशी केली जाते. सो कट. सो आजचा टॉपिक आपला हा खूप महत्त्वाचा आहे. तर त्या अगोदर आपण एकदा रिकॅप करून घेऊया आपण काय काय शिकलो आहोत. सो पहिले आपण बघितलं आहे कॅनव्हा. कॅनव्हावरती आपण इमेजेस कशा बनवायच्या, कुठले टेम्पलेट्स, एलिमेंट्स काय काय असतं, कॅनव्हाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे आणि त्यावरती आपण इमेजेस कशा बनवायच्या हे प्रॉपर आपण शिकून घेतलं तिथं. सेकंड, आपण पेज कसं बनवायचं हे आपण शिकलोय. त्यावरती अपलोड कसं करायचं, त्याच्या सेटिंग्स, एडिट, इन्फॉर्मेशन कशा असतात, WhatsAppची लिंक कशी बनवायची, हे पण आपण क्रिएट करून घेतलेलं आहे. तो या सगळ्यांचा उपयोग आपण आपल्या ॲडसाठी कसा करायचा आहे, ते आज आपण जाणून घेणार आहोत. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला ॲड्समध्ये वापरायच्या आहेत. त्यामुळे आपण हे टॉपिक्स पहिले कव्हर करून घेतले. आता त्या गोष्टी आपल्याला ॲड्समध्ये कशा उपयोगी आहेत, कशा इम्प्लिमेंट करायच्या आहे, त्या आज आपण बघणार आहोत. सो आजचा टॉपिक आपला खूप महत्त्वाचा आहे. याच्या नोट्स तुम्ही नोट डाउन करा, जेणेकरून तुम्हाला समजायला सोपे जाईल. आज आपण बघणार आहोत लीड जनरेशन ॲड. ॲक्चुअल लीड जनरेशन ॲड कशी केली जाते, हे आज तुम्ही शिकणार आहात. जास्त अवघड काही नाहीये, फक्त स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि तुम्हाला ते येऊन जाईल. तर सुरुवातीला थोडंसं कट. जास्त अवघड नाहीये, काही त्यामध्ये रॉकेट सायन्स असं काही नाहीये. फक्त स्टेप्स आहे, एक प्रोसेस आहे, ती फॉलो करायची आहे आणि तिथे तुम्हाला कशी करायची आहे, ते समजून जाईल. ओके. सो नोट्स काढा. काय-काय गोष्टी आपण शिकणार आहोत त्या नोट डाउन करा, प्रोसेस फॉलो करा. ओके. आणि लॅपटॉपवरतूनच इम्प्लिमेंट करा. सो लीड जनरेशनसाठी आपल्याला काही गोष्टी लागणार आहेत, त्या तुम्ही क्रिएट करून घ्या. ओके. सो फर्स्ट आपल्याला एक ॲड इमेज लागणार आहे. Instagramची मी तुम्हाला 1080ची इमेज सांगितली आहे. ॲड इमेज तुम्हाला ज्या प्लॉट, फ्लॅट साईटची ॲड करायची आहे, त्याची एक इमेज बनवून घ्या. आपलं Facebook पेज आपण बनवून घेतलेलं आहे. ओके. प्लॉट, फ्लॅटचे डिटेल्स थोडंसं इन शॉर्टमध्ये घेऊन टाका, की कुठला प्लॉट आहे, लोकेशन काय आहे, त्याचा ॲड्रेस, त्याचे थोडेसे की पॉइंट्स, अमेनिटीज याचा पण तुम्ही एक छोटासा नोट डाउन करून घ्या. WhatsAppवरती किंवा Google इनपुटमध्ये तुम्ही नोट डाउन करून घ्या. ओके. आणि त्यानंतर टॅगलाईन, एखादी टॅगलाईन तुम्हाला आवडत असेल, तर ती पण नोट डाउन करून घ्या. जेणेकरून आपल्याला ते ॲडमध्ये फक्त कॉपी पेस्ट करायचं काम असेल आणि ते आपल्याला सोपं जाईल. ओके. सो सुरू करूया आपला आजचा टॉपिक, लीड जनरेशन ॲड्स, जो आपल्या कोर्सचा पॉवर टॉपिक आहे. ओके. सो सुरुवातीला तुम्ही तुमचं Facebook ओपन करून घ्या. ओके. ओके. सो सर्वात पहिले तुम्ही तुमचं Facebook ओपन करा. ओके. Facebook ओपन केल्यानंतर आपल्याला जायचं आहे मेनू बारवरती. आता तुम्हाला मेनू बार तर लक्षातच आला असेल एव्हाना. आपण खूप वेळा तो यूज केलेला आहे. ओके. सिम्पली मेन्यूवरती जायचं आहे आणि तिथे ॲड्स मॅनेजर, प्रोफेशनल टूल्समध्ये ॲड्स मॅनेजर बघा. ॲड्स मॅनेजर दिसते तुम्हाला? यामधून केल्या जातात.
फेसबुकच्या ऍड्स. ओके. ओके. ऍड्स मॅनेजर मधून. ओके. सो सिम्पली ऍड्स मॅनेजर आपल्याला ओपन करायचं आहे. ओके. हे बघा आपलं ऍड्स मॅनेजर. बरेच लोक बुस्टिंगच्या पोस्ट लोकांना माहित असेल की आपण बुस्टिंग करणार आहोत. बुस्टिंग हा पार्ट एकदम वेगळा आहे. या आपण जे आता शिकत आहोत त्या आहेत फेसबुकच्या प्रॉपर ऍड्स. त्यामध्ये आता तुम्हाला कळेल की त्यामध्ये काय काय असतं, कुठले फीचर्स असतात, काय काय गोष्टी तिथे लपलेल्या असतात. सिंपल आहे आणि खूप इफेक्टिव्ह पण आहे. सो सिम्पली ऍड्स मॅनेजर ओपन केल्यानंतर इथे ये मी काही कॅम्पेन्स रन केले, तुमचं एमटी असेल. ओके. सो सिम्पली तुम्हाला जायचं आहे क्रिएट या ऑप्शनवरती. हे बघा क्रिएट आहे. क्रिएट सिम्पली क्रिएट वरती ओपन करायचं आहे. क्रिएट वरती ओपन केल्यानंतर चूज कॅम्पेन ऑब्जेक्टिव्ह. तो यामध्ये अवेअरनेस आहे, ट्रॅफिक्स आहे, एंगेजमेंट आहे, लीड्स आहे, ॲप प्रमोशन आहे आणि सेल आहे. वेगवेगळ्या ॲडसाठी वेगवेगळे कॅम्पेन रन केले जाते. तुमचा मोटिव्ह काय आहे त्यानुसार कॅम्पेन सिलेक्ट करायचा असतो. तर आपल्याला लीड्स जनरेट करायचा आहे. रिअल इस्टेटमध्ये मेन ॲडव्हर्टायझिंग हा लीड जनरेशनचाच असतो. सो आपण सिलेक्ट करणार लीड्स. ओके. बघा लीड्सवाला कॅम्पेन आपण सिलेक्ट करणार. लीड्सवालाच कॅम्पेन तुम्ही पण लीड्सवाला करा. ओके. लीड्सवाला कॅम्पेन सिलेक्ट करा आणि कंटिन्यू. ओके. कंटिन्यू केल्यानंतर फेसबुक पण तुम्हाला आता कॅम्पेन रिकमेंड करतं. सो आपल्याला आपला मॅन्युअल कॅम्पेन रन करायचा आहे. सो मॅन्युअल कॅम्पेन. मॅन्युअल कॅम्पेन सिलेक्ट करा. ओके. थोडंसं काळजीपूर्वक या गोष्टी करा, कारण ॲड्समध्ये कुठल्याही प्रकारची चुकीची गोष्ट किंवा एखादं ऑप्शन एक्स्ट्रा ऑन ऑफ झालं तर त्याचा इम्पॅक्ट वेगळा होऊन जातो. सो मॅन्युअल लीड्स कॅम्पेन सिलेक्ट करा आणि कंटिन्यू करा. ओके. सो ऍड्स हे 3 सेटमध्ये डिवायडेड असतात. ओके. सो आपण वन बाय वन सेट जाणून घेऊया. हे बघा 3 सेट आहे इथे. हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा. ओके. या 3 सेटमध्ये ऍड डिवाइड केली असते आणि प्रत्येक सेटमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर त्या आपण बघूया. ओके. सो आपण आता पहिल्या सेटवरती. तो पहिल्या सेटमध्ये सिम्पली इथे कॅम्पेन नेम, तुमच्या कॅम्पेनला जे तुम्हाला नाव टाकायचं आहे ते तुम्ही इथे टाकू शकता. हे नाव फक्त कॅम्पेनचं नाव असतं. हे कुठेही शो होत नाही. तुमच्या माहितीसाठी फक्त असतं हे. ओके. सो आपण टाकूया. मी टाकतोय. ओके. 18 लाखापासून प्लॉट आहे ना. 18 लाख. ओके. मी 18 लाखाची जी आपण पोस्ट केली आहे त्याचा कॅम्पेन मी रन करणार आहे. सो 18 लाख हे माझ्या कॅम्पेनचं नाव आहे. सो दुसरे काहीच करायचं नाहीये. पहिल्या सेटमध्ये दुसरं काहीही करायचं नाहीये. ओके. फक्त कॅम्पेनचं नाव बस. ओके. देन नेक्स्ट. सो आता आपण आलो आहे सेकंड सेटमध्ये. ओके. सेकंड सेटमध्ये आपण एंटर झालेलो आहे. सो सेकंड सेटमध्ये आल्यानंतर आपल्याला परत इथे सेम नाव ॲज इट इज आपण जे वरती नाव टाकलंय तसंच नाव टाकायचं आहे. ॲज इट इज जसं वरती आहे तसंच ॲट इज ॲज इट इज. ओके.
आणि इथे कन्व्हर्जन मध्ये इन्स्टंट फॉर्म आहे आपले. हे बघा, इथे इन्स्टंट फॉर्म आहे. इन्स्टंट फॉर्म सिलेक्ट करायचा आहे. ओके, इन्स्टंट फॉर्म सिलेक्ट केलं तुम्ही, तिथे ऑटोमॅटिकलीच कनेक्ट, आपण जेव्हा लीड सिलेक्ट करतो तेव्हा इन्स्टंट फॉर्म ऑटोमॅटिकली सिलेक्ट होत आहे. ओके, सो इन्स्टंट फॉर्म नंतर आपण खाली येणार. ओके, हे बघा, आपलं फेसबुक पेज, इथे फेसबुक पेज नाव दिसत असेल तुम्हाला, फेसबुक पेज. ओके, इथे क्लिक केल्यानंतर जर तुमचे एक्स्ट्रा पेजेस असेल ते पण तुम्हाला तिथे बघायला मिळतील. ज्या पेजवरतून तुम्हाला ॲड रन करायचे आहे ते पेज तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. सो इथे आपण सिलेक्ट करणार हे वाला, आपण जे पेज क्रिएट केलं आहे ते पेज. ओके, आणि सिम्पली इथे इथे जर रेड ऑप्शन येत असेल तर इथे आपल्याला टर्म्स अँड कंडिशन असतात फेसबुकच्या, त्या पहिले एक्सेप्ट कराव्या लागतील. ओके, की आम्ही कुठल्याही प्रकारची चुकीची जाहिरात करणार नाही, आम्ही फेसबुकच्या गाईडलाईन्स प्रॉपर फॉलो करू. ओके, असं ॲग्रीमेंट खूप मोठं आहे, बट मग इन शॉर्टमध्ये अशाच गोष्टी असतात त्यामध्ये. सो ॲग्री टर्म्स अँड कंडिशन आपण केलेला आहे. ओके, सो तिथून तो रेड एरर निघून जाईल. सो त्यानंतर ह्या गोष्टी तुम्ही नोट डाउन करा. आपण पहिल्या सेटमध्ये काय केलं आणि दुसऱ्या सेटमध्ये काय केलं. ओके, पहिल्या सेटमध्ये आपण नाव टाकलं. ओके, फक्त नाव, देन नेक्स्ट, नंतर नाव द्या सेकंड सेट. सेकंड सेटमध्ये आपण इन्स्टंट फॉर्म, नाव इन्स्टंट फॉर्म, फेसबुक पेज सिलेक्ट केलेलं आहे आपण. ओके, फेसबुक पेज. ओके, त्यानंतर खाली आहे बजेट. ओके, इथं बजेट आहे. ओके, इथे बजेट आहे. सो तुमचं डेली लिमिट किती ठेवायचं आहे त्यानुसार तुम्ही तुमचं बजेट ठेवू शकता. मिनिमम ₹200 ठेवा आणि मॅक्झिमम तुम्हाला वाटते तितकं ठेवू शकता. हे बघा, इथे जर आपण मिनिमम ₹200 ठेवलं बजेट, तर इकडे प्राइसमध्ये चेंज, इथे आपण बजेट चेंज केलं की इकडे रीच आणि लीड्समध्ये चेंजेस होतो. हे बघा, आता ₹200 ठेवले, त्यामध्ये आपली ॲड 3.5 ते 11,000 लोकांना दिसेल. त्यामध्ये आपल्याला 9 ते 25 लीड येण्याच्या शक्यता आहे दिवसाला. ओके, जितके तुम्ही बजेट कराल त्यानुसार लीड आणि लोकांची संख्या वाढत जाणार. आपण ₹200 बजेट ठेवूया. ओके, सुरुवातीला, बिकॉज आपण स्टार्टिंग करत आहोत. सो ₹200 बजेट ठेवा. तुम्हाला जसं जसं माहिती होतंय की रिस्पॉन्स येतोय त्यानुसार तुम्ही बजेट तिथे वाढवत जा. आणि त्यामध्ये कधी-कधी तुम्हाला कमी पण लीड्स येतात आणि जास्त पण लीड्स येतात. हे डिपेंड्स असतं ऑडियन्सवरती किंवा प्राइसिंगवरती डिपेंड्स असतं. जर फॉर एक्झाम्पल तुमच्या प्लॉट फ्लॅटची प्राइस ही 20 लाखाच्या आत आहे, तर नक्कीच तुम्हाला तिथे जास्त रिस्पॉन्स येण्याची शक्यता आहे. आणि जर तुमची प्राइस ही 60 लाख ते 90 लाखाच्या पुढे आहे, तर नक्कीच तुम्हाला तिथे ऑडियन्सची शॉर्टिंग होण्यास सुरुवात होते. सो तुम्ही ऑलरेडी काम करत आहे, तर ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असतात. ओके. सो इथे आपण ₹200 टाकले आणि इथे आपल्याला आता हाच बजेट जर आपण ₹1000 केला, ओके. तर इथे तुम्ही बघू शकता, हे बघा, दिवसाला 18 ते 53 हजार लोकांना ॲड दिसेल. त्यामध्ये 43 ते 124 लीड्स येऊ शकतात. ओके. लीड्सचा डिपेंडन्स खूप गोष्टीवर असतो. ऑफर, एरिया वाईज पण असते. देन डिमांड काय आहे तुमच्या प्लॉट फ्लॅटसाठी,
ओके. हाय डिमांडिंग एरिया आहे तर ऑब्व्हियसली तुम्हाला रिस्पॉन्स खूप स्ट्रॉंग येईल आणि जर थोडासा आउटसाईडला आहे तर तिथे थोडासा रीच कमी असेल, बाकी काही नाही. लीड्स तुम्हाला डेफिनेटली येणार. ओके, त्यात काही दुमत नाही. सो आपण ₹200 बजेट ठेवूया तिथे. ओके, एकदा आपण बजेट सिलेक्ट करून घेतलाय ₹200. ओके, त्यानंतर आपण येणार ऑडियन्स कंट्रोलमध्ये. ओके, आपण बजेट सिलेक्ट केलं, त्यानंतर आपण आलो आहे ऑडियन्समध्ये. ओके, ऑडियन्समध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे स्विच टू ओरिजिनल ऑडियन्स करायचं आहे पहिले. हे बघा, फेसबुक रिकमेंडेड करतं ऑप्शनल ऑडियन्स, बट आपल्याला त्या नाही यूज करायच्या आहे. आपण आपल्याच ओरिजिनल ऑडियन्सनुसार जाणार आहेत. ओके, तो यूज ओरिजिनल ऑडियन्स हे नवीन फीचर्स ॲड केले फेसबुकने, जेणेकरून ॲड्समध्ये करायला सोपं जाईल आणि जास्त लोकांपर्यंत येईल. बट आपण आपलाच वे यूज करणार आहेत. ओके. ओके, तर ते केल्यानंतर आपण ऑडियन्समध्ये येणार. ऑडियन्स, देन लोकेशन. ऑडियन्स नंतर लोकेशन. ओके, लोकेशनवरती आपण एडिट काळजीपूर्वक करा. हा पार्ट खूप महत्वाचा आहे लोकेशनमध्ये. ओके. ओके, एडिट वरती जायचं आहे. एडिट नंतर आल्यानंतर इथे बघा इंडिया दिसतंय. इंडिया आपल्याला पूर्ण भारतात आपल्याला ॲड नाही दाखवायची. आपला स्पेसिफिक एरिया ठरलेला आहे. सो इंडिया आपण तिथून रिमूव्ह करणार. ओके, आणि इथे सर्च बारमध्ये तुमची जी सिटी आहे किंवा सिटीचं नाव आहे ते तुम्ही टाकायचं आहे. मला ॲड्स दाखवायची आहे. एक नाशिकमध्ये दाखवायची आहे. ओके, नाशिक. नाशिक सिलेक्ट झालंय बघा. नाशिक दाखवल्यानंतर इथे पिन येते. हा जो सर्कल आहे, ओके, हा जो सर्कल आहे, या सर्कलमध्ये जितके लोक फेसबुक युजर्स, इंस्टाग्राम युजर असतील, त्या सर्व लोकांना आपली ॲड्स दिसेल. आणि त्याचा रेशिओ बघा, इथे ऑडियन्स खूप आहे. किती आहे? 18 लाख ते 20 लाख लोक आहेत. आपण त्यामध्ये फक्त दिसणार आहे 11,000 लोकांना. सो खूप मोठा व्हॉल्यूम आहे ऑडियन्सचा. ओके, तो या सर्कलमध्ये जितके पण लोक असतील तितक्या सर्व लोकांना आपली ॲड दिसणार. हे बघा, 40 किलोमीटरचा रेडियस तिथे सेट झाला आहे. हे आपण अंतर कमी जास्त पण करू शकतो. हे बघा, नाशिक सिटी, इथे तुम्ही अंतर कमी जास्त पण करू शकता. 28 किलोमीटर, 24 किलोमीटर कसं दाखवायचं त्यानुसार. ओके, अजून मल्टिपल तुम्ही तिथे लोकेशन ॲड करू शकता. पुणे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला दुसऱ्या देशात पण ॲड दाखवायची तर तुम्ही दुबई, अमेरिका कुठे पण ॲड दाखवू शकता. बट तिकडच्या चार्जेसनुसार तुमचे पैसे कट होतील. तुम्ही नाशिकमध्ये किंवा पुणे, मुंबईमध्ये बसून संपूर्ण जगभरात कुठे पण ॲड करू शकता. हे बघा, हे आपण मुंबई सिलेक्ट केलेलं आहे, सॉरी पुणे सिलेक्ट केलं आहे. पुण्याच्या सेंटरला आपण ॲड टाकलेली आहे. त्यामध्ये सासवड, चाकण सर्व कव्हर झालेलं आहे. ओके, इथून पण तुम्हाला वाढवायचं रेडियस, तुम्ही वाढवू शकता. ओके, रेडियस कमी जास्त वाढवू शकतात. जसं तुम्ही रेडियस वाढवशाल ते त्याचा परफॉर्मन्स तुम्हाला बघायला मिळेल. हे हे किती लोकांना ॲड दिसेल हे असतं आणि हे किती लीड्स तुम्हाला येऊ शकतात टेंटेटिव्ह अंदाजे किती लीड्स तुम्हाला तिथून कन्व्हर्ट होऊ शकतात ते असतं. ओके, अजून एक आपण एक 20-20 मिनिमम 20 ते 22 मीटरचा रेडियस ठेवायचा आहे प्रत्येक लोकेशनला. 22-25 असं तुम्ही ठेवू शकता. नंतर मुंबई पण ॲड करूया आपण. ओके,
मुंबई पण ऍड केलेली आहे. सो ॲट अ टाइम जेव्हा आपली ऍड स्टार्ट होईल, पुण्यातल्या पण लोकांना दिसेल, मुंबईला पण दिसेल, नाशिकला पण दिसेल. ओके. आणि ओके. आणि जर तुम्हाला वाटतंय की तुम्हाला स्पेसिफिक लोकेशन तुम्हाला टाकायचं आहे, ओके. तर तुम्ही तुमचं सिटी म्हणा किंवा ते लोकेशन सर्च करायचं. फॉर एक्झाम्पल मला पालघरला ॲड टाकायची. तर पालघर तुम्ही सर्च करायचं. डायरेक्टली हे ड्रॉप पिन ऑप्शन आहे. ड्रॉप पिन. ड्रॉप पिनवरती क्लिक करायचं आणि लोकेशन तिथं ड्रॉप करून द्यायचं. तो पण एरिया तिथे कव्हर होऊन जातो. मग त्याचं इथून फक्त रेडियस तुम्ही मॅनेज करायचं, किती करायचं, काय करायचं, ओके. प्रत्येक एजंटला किंवा कंपनीला माहीत असतं, की त्यांचा क्लायंट कुठल्या एरियातून येतो. सो एरिया वाईज तुम्ही टार्गेट करायचं आहे तिथं. ओके. ओके. हे झालं आपलं लोकेशन. लोकेशन आपण सिलेक्ट केलं आहे. बजेट चांगला असेल तर जास्त लोकेशन्स ॲड करा आणि मिनिमम बजेट असेल तर मिनिमम 3 ते 4 तुम्ही लोकेशन तिथं ॲड करून ठेवा. काहीच प्रॉब्लेम नाही. त्यानंतर आपण येणार एजवरती. ओके. एजमध्ये तुम्ही सिलेक्ट करा. एज ग्रुप तुम्हाला काय वाटतं? कुठले लोकं बघताय तुमची ॲड? कोणत्या वयापासून बघताय? 20 वर्षाचा मुलगा, 21 वर्षाचा. जे लोकं डिसिजन मेकिंग असाल त्या एजनुसार तुम्ही ती ॲड सिलेक्ट करा. तर मी मोस्ट ऑफ द टाईम 25 पासून ते पुढे ॲड करतो. 25 ते 60 पर्यंत. ओके. तर तुमच्या माहितीनुसार, तुमच्या सर्व्हेनुसार तुम्ही तिथे ॲड करू शकता. 25 टू 60 हा एज ग्रुप आपण सिलेक्ट केलाय. ओके. ओके. हे सेक्शन परिपूर्ण ऑडियन्स कुठली ऑडियन्सला दाखवायचं आहे, कुठला एज ग्रुप सिलेक्ट करायचा आहे, लोकेशन कुठलं करायचं आहे, याबाबत सेकंड ॲड सेट असतो. ओके. त्यानंतर आहे जेंडर तुम्ही तुमच्या माहितीनुसार सिलेक्ट करू शकता. अ, तुमच्याच एरियातल्या फक्त महिलांना दाखवायचं आहे की पुरुषांना दाखवायचं आहे किंवा दोघांना दाखवायचं आहे. तुम्ही पर्टिक्युलर सिलेक्ट करू शकता. फक्त पुरुषांनाच दाखवायचं असेल तर तुम्ही इथे मेन सिलेक्ट करा. फक्त जेवढे मेन्स आहे किंवा पुरुष आहे, फेसबुक युजर त्यांनाच दिसेल. महिलांना ती ॲड दिसणार नाही. सो इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर दोन्ही असू द्या, छान रिझल्ट असेल. ओके. इथे फक्त हे ऑप्शनल आहे मेन वुमन तुमच्या सोयीनुसार तुम्ही ते सिलेक्ट करा. बाकी काही नाही करायचं आपल्याला. ओके. प्लेसमेंटमध्ये पण काही नका करू. प्लेसमेंट ॲज इट इज असू द्या. Facebook, Instagramच्या खूप साऱ्या प्लेसमेंट असतात. कुठे-कुठे दिसणार आहे? हे बघा Facebook, इनस्ट्रीम, व्हिडिओ ॲड्स, Facebook रील्स सर्व ठिकाणी त्या ॲड दिसत जातात. तिथे आपल्याला काही करायचं नाही. ओके. सो इथे आपला सेकंड ॲड सेट कंप्लीट होतोय. जे मी सांगितलं आहे तेच ॲड करा. एक्स्ट्रामध्ये कुठलेही ऑप्शन ऑन ऑफ करू नका. नाहीतर एरर येईल आणि परिणामी तुम्हाला लीड्स येणार नाही किंवा तुमची ॲड्स ही होणार नाही. ओके. सो आपला दुसरा ॲड सेट पण रेडी झालेला आहे. ओके. सो सिम्पली आपण नेक्स्ट करणार आहे. नेक्स्ट. आता आपण आलो आहे आपल्या तिसऱ्या ॲड सेटमध्ये. तिसरा ॲड सेट. ओके. सेम तिसऱ्या ॲड सेटमध्ये पहिले तुमचं सेम नाव टाकायचं आहे. तिन्ही सेटला सेम नाव आलं पाहिजे. स्पेलिंग वगैरे सेम सेम टाका. ओके. हे बघा. ओके. फर्स्ट नाव टाकायचं आहे. सेकंड इथे जे आपण फेसबुक पेज सिलेक्ट केलेलं आहे ते आलेलं असेल. ओके. त्यानंतर इथे इंस्टाग्राम जे आपण लिंक डिव्हाइसमध्ये क्रिएट केलंय, तर तुम्ही इंस्टाग्राम इथे लिंक केलेलं असेल आपल्या सेटिंगनुसार, तर तुमचं इंस्टाग्राम पेज पण इथे दिसून जाईल, जे तुम्ही सिलेक्ट केलेलं आहे. ओके. त्यानंतर खाली यायचं आहे. ओके.
ऍड सेटअप मध्ये आपल्याला आता करायचे आहे ऍड क्रिएटिव्ह. ऍड क्रिएटिव्ह मध्ये आता इथून आपल्याला आपली ऍड डिझाईन करायची आहे. सो तुम्ही ज्या इमेज सिलेक्ट केलेल्या आहे प्रमोशनसाठी किंवा ॲडसाठी, ती आता आपल्याला इथे लागणार आहे. सो फर्स्ट ॲड इमेज, ॲड मीडिया. ओके, लक्ष असू द्या. ॲड मीडियावरती जायचं आहे. व्हिडिओ किंवा इमेज तुम्ही दोन्हीतून काही पण ॲड करू शकता. सो आपण इमेज ॲड करणार, ॲड इमेज. ओके, तर अपलोड करून घ्यायचे आहे. इथे अपलोडवरती जायचं आणि तुमची इमेज जी असेल ती अपलोड करून घ्यायची तुम्ही. जी आपण ॲडसाठी इमेज यूज करणार आहे ती अपलोड करून घ्यायची. ओके, ओके. इमेज सिलेक्ट करायची आपली, अपलोड आणि नेक्स्ट. हे बघा इथे तुमची इमेज कशा प्रकारे दिसेल त्याचा ओव्हरव्ह्यू दाखवत आहे. फीड स्ट्रीममध्ये अशी दिसेल, इंस्टाग्रामच्या स्टोरीला, फेसबुकच्या स्टोरीला असे दिसेल आणि सर्च एरियामध्ये ती अशी दिसेल. 3 प्लॅटफॉर्मवरती इमेज कशा प्रकारे दिसेल हे दाखवत आहे. सिम्पली नेक्स्ट करायचं आहे. हे बघा रील्स फीडमध्ये कशी दिसेल, ही स्टोरीमध्ये तुमची इमेज अशी दिसेल आणि ही स्ट्रीम्स, व्हिडिओ वगैरे प्लॅटफॉर्मवरती अशी प्रकारची तुमची इमेज दिसेल. ओके, सो आपण डन करूया सिम्पली. हे बघा या साईडला आपली इमेज तुम्हाला दिसत असेल. हे बघा इथे तुम्हाला आपली इमेज दिसत असेल. इथे मल्टिपल्स प्लॅटफॉर्मला आपली ॲड दिसणार आहे. सर्व प्रकारचे प्लॅटफॉर्मवरती कशा प्रकारे ॲड दिसेल ते इथे बघायला मिळत आहे. सो आपण मीडिया ॲड केल्यानंतर प्रायमरी टेक्स्ट. ओके, प्रायमरी टेक्स्टमध्ये हे बघा प्रायमरी टेक्स्टमध्ये तुम्हाला आपण फ्लॅटची किंवा प्लॉटची डिटेल्स टाकायला सांगितली होती, बरोबर? सो आपण इकडे करून घेऊया. ओके, डिटेल्स हे बघा गुगल इनपुट म्हणून टूल्स आहे, त्यामध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकता कॉन्टेंट तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये पाहिजे त्यामध्ये. आपण करणार आहे सिम्पली NA प्लॉट लाखांपासून सर्व सुविधांसह. ओके, अशा प्रकारचं कंटेंट तुम्ही पहिलेच क्रिएट करून घ्यायचं आहे. ओके, लोन सुविधा उपलब्ध, मोबाईल नंबर.
सो ओके ओके इमेज ऍड केल्यानंतर आपल्याला खाली प्रायमरी टेक्स्ट म्हणून ऑप्शन दिसेल. ओके, हे बघा प्रायमरी टेक्स्ट. प्रायमरी टेक्स्टमध्ये आपल्याला जी प्लॉट फ्लॅटची माहिती टाकायची आहे, ती तिथे ऍड करायची आहे. ओके, सो कट. ओके, अशा प्रकारे आपण इथे आपली इमेज ऍड केलेली आहे. ओके, सो त्यानंतर इथे प्रायमरी टेक्स्ट, त्यानंतर इथे प्रायमरी टेक्स्ट म्हणून ऑप्शन आहे. प्रायमरी टेक्स्ट इथे आपल्याला आपल्या प्लॉट, फ्लॅट, लँड जे आपण पोस्ट बनवली आहे सेलिंगसाठी किंवा प्रमोशनसाठी, त्याची थोडीशी इन शॉर्ट डिटेल्स माहिती टाकायची आहे. ओके, इथे मी बनवून घेतली आहे थोडीशी माहिती की एनी प्लॉट फक्त 18 लाखापासून. ओके, सो आपण इथे ही माहिती ऍड करूया. प्रायमरी टेक्स्ट सिम्पली कॉपी पेस्ट करूया इथे. ओके, तुम्हाला जी माहिती तुम्ही बनवली आहे तुम्ही तिथे ती ऍड करू शकता. ओके, हे बघा जी माहिती आपण इथे टाकली तिथे वरती ती ऍड व्हायला सुरुवात झालेली आहे. कट करूया.